नमस्कार मंडळी. मेष राशी भविष्य 10 ते 30 एप्रिल 2026. कधी-कधी आपण जे विचार करतो ते घडत नाही, पण जे घडतं ते आपल्या आयुष्याला नवीन वळण देतं. 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 मेष राशींसाठी हा काळ एक साधा काळ नाही. हा काळ आहे बदलाचा, निर्णयांचा आणि नशिबाच्या एका अनोख्या वळणाचा. पण या सगळ्यात एक गुपित आहे, असं गुपित जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. तुम्ही तयार आहात का त्या गुपिताला जाणून घेण्यासाठी? व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. मेष राशीच्या प्रिय व्यक्तींनो, 10 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. तुम्हाला अचानक असं वाटेल जणू काही मनात खूप काही करायचं आहे, पण त्याच वेळी काहीतरी तुम्हाला थांबवतंय. हा गोंधळ, हा द्वंद्व, ही अस्वस्थता, याचं कारण म्हणजे ग्रहांची बदलती स्थिती. पहिल्या काही दिवसांत तुम्हाला निर्णय घेणं कठीण जाईल. कधी वाटेल हेच योग्य आहे आणि काही क्षणातच नाही, कदाचित नाही. पण हीच वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा आहे. 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुमच्या समोर एक नवीन संधी येईल. कदाचित नवीन जॉब ऑफर, एखादा प्रोजेक्ट किंवा जुन्या कामाचा पुन्हा प्रारंभ. पण इथेच एक ट्विस्ट आहे. ही संधी पहिल्यांदा पाहता खूप आकर्षक वाटेल, पण तिच्या मागे काही लपलेलं असेल. कागदपत्र नीट वाचा, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. 16 ते 22 एप्रिल दरम्यान तुमच्या मेहनतीला गती मिळेल. तुमचं काम लोकांच्या नजरेत येईल, तुमचं कौतुक होईल आणि 23 एप्रिल नंतर पैशांच्या बाबतीत सुधारणा दिसेल. अचानक एखादा लाभ किंवा थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेम हा शब्द जरी छोटा असला तरी त्यामागे खूप भावना दडलेल्या असतात. या काळात तुमच्या नात्यांमध्ये काही बदल होऊ शकतात. ज्यांचं रिलेशनशिप चालू आहे त्यांच्यासाठी काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. लहान सहान गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. पण जर तुम्ही शांत राहिलात आणि समजून घेतलं तर हेच नातं अजून मजबूत होईल. आणि जे सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे. पण ती व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असेल. कदाचित साधी, शांत, पण मनाने खूप चांगली. तिला ओळखण्यासाठी वेळ द्या, घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत हा काळ थोडासा संवेदनशील आहे. विशेषतः डोकेदुखी, थकवा, मानसिक ताण या गोष्टी जाणवू शकतात. पण काळजी करू नका. योग, प्राणायाम आणि निसर्गोपचार हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. प्रत्येक सकाळी 5 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी शांतता जाणवेल. आता या संपूर्ण काळातील सर्वात महत्त्वाचा भाग, 25 एप्रिल ते 27 एप्रिल. हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट ठरू शकतात. या काळात एखादा मोठा निर्णय, एखादी भेट किंवा एखादी अचानक घटना घडू शकते जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. पण इथेच एक इशारा आहे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि भावनेत वाहून जाऊ नका. या 3 दिवसांत शांत रहा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. कधी-कधी आपण जे गमावतो ते आपल्याला काहीतरी नवीन देण्यासाठीच असतं. या काळात तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील. जुने विचार, जुन्या सवयी आणि कदाचित काही लोकही. पण विश्वास ठेवा, जे जातंय ते तुमच्यासाठी योग्य नव्हतं आणि जे येतंय
ते तुमचं भविष्य आहे. देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही. तर मेष राशींसाठी 10 ते 30 एप्रिल 2026. सुरुवातीचे दिवस गोंधळ आणि विचार, मध्यकाळ प्रगती आणि संधी, शेवटचे दिवस मोठा बदल. करिअरमध्ये संधी, प्रेमात भावना, आरोग्यात थोडी काळजी आणि 25 ते 27 एप्रिल सर्वात महत्त्वाचे दिवस. तर मित्रांनो, हा होता मेष राशीचा 10 ते 30 एप्रिल 2026 चा खास भविष्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्य सांगतं पण निर्णय तुम्ही घेतो. म्हणून तुम्ही तयार आहात का या बदलांना स्वीकारायला? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच रहस्यमय, रोमांचक राशी भविष्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण पुढचं भविष्य कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद.